राहिला विषय 51% घ्यायचा आहे ना, हिंमत स्वीकारलं चॅलेंज. तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर निवडणुका, दिसेल तुम्हाला काय तुमची लोकांमध्ये इमेज आहे. भारतीय जनता पक्षाने बेमानी करून निवडणूक जिंकताय, मत चोरी करून निवडणूक जिंकताय, हे आता लपून राहिलेलं नाही. एका एका घरामध्ये जे मतं मिळत आहेत, चंद्रपूरमध्ये मिळाले, देशामध्ये सगळं चिरफाड सुरू आहे. त्यामुळे पायाखालची वाळू घसरली आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की बेमानीनं सरकार आलेलं आहे आणि मतं चोरी करून सरकार आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आम्ही चॅलेंज देतो बावनकुळेंना. घ्या तुमच्यात दम असेल तर, आहे ना हिंमत, तर मग तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका आणि दाखवा. अरे तुम्हाला 31% सुद्धा मतं मिळणार आहे बॅलेट पेपरवर घेतला तर. 21% मिळतील की नाही शंका आहे, पण उगीच काय जर 51% मिळणार यो घ्या. आणि तुम्ही ऑनलाईन का वाढवता शेवटच्या टप्प्यात? आम्ही आज आक्षेप घेतला, 3 दिवसापूर्वी 20,000 18,000 मतं वाढवले. हे आहे ना पुरावे, लपून काय राहिलंय? आणि ते ऑनलाईन मतदान वाढवायचे आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि वरून चॅलेंज करायचं, हे महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळून चुकलंय. या लोकांची विश्वासार्हता ही गमावली आहे आणि हे प्रामाणिकपणे मतं घेऊन निवडून येत नाही, तर बेमानी करतात आणि मतं मिळवतात, हे आता सिद्ध झालं आहे.